पण आता तुझ्या क्लासेसकडे जेव्हा आपण येतो HGPA ला, ओके, इथे आता मुलं आली तर राईट, HGPA ला असं तू काय फन आणि असं काय टीचिंग मध्ये असं आणतोस की जे त्या मुलांना म्हणजे एक आपल्या वेळेसचे क्लासेस होते बरोबर, एकदम स्ट्रिक्ट, खूप स्ट्रिक्ट असायचे किंवा एकतर एवढी लोक असायची ज्याला काय कळतच नसायचं. ठीक आहे, किंवा टीचिंग मेथडच अशा होत्या की इट वॉज मोर फोकस्ड ऑन द सब्जेक्ट दॅन द टीचिंग कॅपॅबिलिटी. राईट, ती काय तू वेगळी करतोस आणि काय त्यासाठी फिलिंग असतं मुलांसाठी? टू स्टार्ट युअर क्वेश्चन, पहिला मी काय करतो थोडंफार एक, सो आय कम फ्रॉम कोल्हापूर, मी कोल्हापूरचा आहे. आता हे कोल्हापूरच बोलशील बरं का? हा, हे बघ, नाही आहे आपल्या इकडे एक पॅटर्न आहे याच्यात, कोल्हापूरमध्ये कोल्हापूर बोलून दाखवायचं मराठीत. आता कोल्हापूर मी ते आधी बोलतो आणि मग आपण काय करूया त्याच्यावर जाऊया. कोल्हापूरमध्ये काही आता 2-3 स्लँग आहेत, काय भावा काय घालले विषय व्यवस्थित ना सगळं. सो सी त्या भाषेत एक काय आहे, एक गोडवा आहे. करेक्ट, कोल्हापूरच्या ह्यामध्ये करेक्ट. नाव असे भरपूर आहेत की काय काय मी युज नाही करू शकत, त्याला बीप करायला लागतील तिथं, पण त्याच्यात पण त्यात पण गोडवा आहे. असं आहे की हा बाबा हा, सो सी दॅट एलिमेंट आय ब्रिंग इट ओव्हर हिअर. असं नाही की आपलं एकदम स्ट्रिक्ट आहे आणि इट विल बी फन, इट विल बी अ लॉट ऑफ जोक्स, थोडीशी झलक हवी थोडीशी. नाही एक्झाम्पल आय एम टीचिंग आणि असं काहीतरी तुझं नेहमीचं सेंटेन्स वगैरे असेल. अरे आता बघ, आता जेव्हा शब्द माझे भरपूर आहेत यार. आता विषय मी असं दिवसभरात खूप वेळ म्हणतो, काय विषय यार, काय चाललंय तुझं, तो विषय झाला का नाही तुझा, म्हणजे हे आणि हे आतून येणार. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो स्टुडंट्स फ्रॉम पुणे, अरे काय हा एक्झॅक्टली काय चाललंय. आणि अनेक खूप हे सांगतो, एक किस्सा सांगतो. सो वेन पीपल कम टू HGPA, पेरेंट्स विल कम. आता खूप आता रिझल्ट येत आहेत आणि त्या दिवशी काय झालं, मागच्या वीकच आहे आणि स्टाफ हॅड गॉन आउट, सो आय वॉज देअर इन्क्वायरीला. सो इन्क्वायरी वगैरे झाली, त्यांच्या मुलीला 11वी-12वी आणि CA करायचं होतं, सगळं सांगितलं आणि सगळं झाल्यानंतर बाबांनी मला प्रश्न विचारला, हर्षवर्धन सर कुठे आहेत, आणि मीच इथं होतो. सो ह्याचा अर्थ काय आहे, सो वेन दे कम दे एक्सपेक्ट समबडी व्हेरी 50 मध्ये पोट बाहेर आलेलं असं काहीतरी बाबा आहे की सगळे उडले आहेत, हे असलं काहीतरी एक्सपेक्ट करणार ते. दॅट्स हाऊ यू. कारण जर एक CAच्या फील्ड मध्ये तुम्ही चालला अकॅडमी मध्ये, समोरचा कसा पाहिजे, सो हे मला मिथ बस्ट करायचं आहे. एज फॅक्टर इज नॉट इक्वल टू एक्सपिरियन्स. हे जे आधी होतं, मान तुझं वय झाले भरपूर, एवढे पावसाळे बघितले ते इट्स ओके, आम्ही पण बघितले, पण इथेच म्हणतोय मी ते आता बदलले सगळं. नाव यंगस्टर्स आर पिकिंग अप दिस थिंग. आता तसं बघायला गेलं इन द टीचिंग लाईन, लॉट ऑफ लाईक आय हॅव फ्रेंड्स ऑल्सो, आर कॉम्पिटिटर्स ऑल्सो, पण दे आर नॉट ऍज यंग ऍज मी. म्हणजे त्याचे दॅट प्रोज अँड कॉन्स आहेत तुझे. बिंग अ यंग ऑल्सो यू कॅन हॅव अ व्हेरी गुड वेवलेंथ विथ देम. स्टुडंट्स फील व्हेरी फ्री टू डिस्कस डाऊट्स विथ यू. ते असं हे नाही करणार, कारण आपण जेव्हा शिकलोय, आता मला अजून आठवतंय कोल्हापुरात विवेकानंद कॉलेजला मी होतो अँड सर होते पुजारी सर नावाचे, तर जे असतील बघत कोल्हापूरचे नाही कळणार, आणि त्या विवेकानंद कॉलेजला अँड मॅथ्स इज टू टीच. अरे बेकार, म्हणजे तो माणूस तिथं आला, संपलं. अच्छा. तर आणि बाकी सगळे लेक्चर बंक, सगळे कॅन्टीन मध्ये, सगळे लोक तिकडे. जेव्हा हे जर लेक्चर असणार यांचं पुजारी सरांचं, सगळे पळत आले बाबा, ते आलेत, should come like full John पिचे, आणि जर लेट आलं सटासट. आता आपण मारू शकत नाही यार. बरोबर आहे. दॅट इज नॉट देअर. दॅट इरा इज गॉन. आधी तसलं नाही व्हायचं, आधी छड्याच असायच्या फक्त, म्हणजे ते काय रुलर आणि तू, दॅट इज नॉट देअर. पण तुझ्या मला म्हणलास फन वे जे आहे, सो वी हॅव अ लॉट ऑफ सोशल इव्हेंट्स. HGPA मध्ये ट्रिप्स भरपूर होतात. ट्रिप्स म्हणजे सो वी हॅव फिक्स्ड नाव ऑल्सो, इट इज दॅट मॉन्सून ट्रिप, गोवाची ट्रिप एव्हरी इयर असते. क्या बात आहे. सो ती एक दॅट्स ऑल्सो अट्रॅक्शन. आणि कसं त्याच्यामध्ये सोशल पण होतं, जी मुलं फाउंडेशनला आहेत ती इंटरबरोबर येतात, हा बाबा इव्हन सिनियर पीपल ऑल्सो देअर. बरोबर. सो लॉट ऑफ थिंग्स गो ऑन यार, कारण नुसतं एज्युकेशन आपलं कायचं नाही, इट शुड बी एव्हरी ऑल पॅकेज ऑल्सो. सो जसा तुझा दिवसक्रम असेल कसा असतो, म्हणजे एखाद्या बॅचचा किंवा एका स्टुडंटचा दिवसात किती बॅचेस असतात आणि काय कसं असतं, ऑनलाईन ऑफलाईन कसं? सो नाव इट इज ऑफलाईन ऑनलाईन. म्हणजे जेव्हा मी शिकवतो त्यावेळी ऑनलाईन सुरूच असतं. सो इट स्ट्रीम ऑल ओव्हर इंडिया. सो
ड्युरिंग अ डे आय टेक 8 to 9 बॅचेस. माय गॉड. 8 ते 9 बॅचेस असतात आणि आय स्टार्ट माय डे व्हेरी अर्ली. सो राईट नाव आवर मेन लोकेशन इज इन PCMC इन निगडी प्राधिकरण. सो वी आर टार्गेटिंग दॅट एरिया. इन्स्टेड ऑफ टार्गेटिंग अँड यूज दिस वर्ड बिकॉज कसं होतं त्या माणसांना पुण्यामध्ये यायला खूप हे आहे. ठीक आहे मेट्रो वगैरे आले सगळं ठीक आहे मान्य आहे पण तरी तो 1 तास जाणार. सो फॉर दॅट ऑल द फॅकल्टी ऑल वी आर देअर. ते आम्ही सगळे आता प्राधिकरणमध्ये आहोत. And so they are actually very supporting now. So they are also giving us more interest की हा बाबा रिस्पॉन्स चांगला आलाय. बरोबर. की नाही यार आम्ही कुठं मुलांना पाठवतो तिथं पुण्याला. एक्झॅक्टली. तू इथंच काय आहे ते कर माझ्या नजरेत पुढे. बरोबर. दॅट इज देअर. आणि हा द होल डे इज पॅक्ड यार. होल डे इज. पण आम्हाला एक असा प्रश्न आलेला आहे खूप कोल्हापूरच्या मुलांकडनं की सर कोल्हापूरला कधी क्लास काढणार आहे. हा तो एक काहीतरी लवकर काढायचा आहे. कोल्हापुरात वी आर गोइंग टू ओपन अ ब्रांच सोन. आणि अरे पण तो एक सांगू का सगळ्यात पहिला प्रश्न तोच होता काय माहितीये काय. अरे हर्षा तू कोल्हापूरचा आहेस. तू क्लास काढून बसलायस कुठं पुण्यात. आणि म्हणजे मेन मी राहतो राजारामपुरीत. सो कोल्हापूरमध्ये तुला माहिती दॅट 2 मेन प्रॉमिनंट प्लेसेस. वन इज राजारामपुरी अँड वन इज ताराबाई पार्क. ओके दिस 2 आर आय एम फ्रॉम राजारामपुरी. सो सगळंच झालं यार मित्र तिकडचे आहे. सो वी हॅव अ कॉमन फ्रेंड अभिषेक अभय. सो आम्ही सगळे एकत्रच यार. आणि मग ते असं म्हणतात यार तू क्लास का काढला नाही कोल्हापुरात. पण आपण लवकरच तिथं शाखा बात आहे. तर कोल्हापूरच्या लोकांनी लक्षात ठेवा सर येत आहेत कोल्हापूर मध्ये क्लासेस घेऊन. डन.